श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा नामरूप समास 6वा लघुबोध नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जे बोले जेती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. पंचभूतांचा विचार नाव रूप सारासार तोची बोलीला निर्धार सावध ऐका. पृथ्वी आप तेज वायू आकाश नावे बोलिली सावकाश. आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नी तरणी सतेजाधिक, वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा. आता शाश्वत ते विचारा आपले मनी. एक शीत चांच पावे म्हणजे वर्म पडे ठावे. तैसे थोडे अनुभवे बहुत जाणावे. पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते. नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये म्हणून रचते ते खचते. आपतेही आटून जाते तेजही प्रगटून विजते. वारेही राहे अवकाश नाममात्र आहे तेही विचारिता न राहे. योम पंचभूतिक राहे हे तो घडेना. ऐसा पांचा भूतांचा विस्तार नाशिवंत हा निर्धार. शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. तो आत्मा कोणास कळेना ज्ञाने विन अकळेना. म्हणून या संत जना विचारावे. विचारिता सज्जनासी ते म्हणते की अविनाशी. जन्म मृत्यू आत्म्यासी बोलोच नये. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखावा. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य. यास बोली जे नित्यानित्य विचारणा. सारी भासे असार आणि असारी भासे सार. सारासार विचार शोधून पहावा. पंचभूतिक ते माईक परंतु भाषे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. चहू भूतामध्ये गगन तैसे गगनी असे सघन. नेटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास. निराभास ते अविनाश तैसे गगन. आता असो हे विवंचना परंतु जे पाहता नाशेना. ते गे तेच अनुमाना विवेके आणावे. परमात्मा तो निराकार जाणे जे हा विचार सार. आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. देहास अंत येता वायू जातो तत्वता. हे लटिके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे. मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. देहा वेगळा वायू न करी, वायू वेगळा देह न करी. विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे. अभेद भक्तीचे लक्ष नाहीसे ओळखावे. करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छेसारखे व्हावे. इच्छेसारखे न होता मानावे अवघेच व्हावं. म्हणून करता नव्हे की आपण तेथे भोगता काहीचा कोण. हे विचाराचे लक्षण अविचारेन घडे. अविचार आणि विचार जैसा प्रकाश आणि अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना. खरे तेची अनुमाना कदा नये. प्रत्यास बोली जे न्याय अप्रत्ये तो अन्याय. जात्यांधास परीक्षा काय नाना रत्नाची. म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेशी अनन्य. आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोध नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.